अंबरनाथमध्ये शस्त्रांच्या धाकावर हल्ला करणारी टोळी जेरबंद। 2 गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतुसे जप्त। अंबरनाथमध्ये शस्त्रांचा धाक दाखवत मारहाण करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। या हल्ल्यात तक्रारदाराच्या डोक्यात विटेने मारहाण करण्यात आली होती, शिवाय बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या। घटनेनंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून आरोपींचा शोध घेतला। मुख्य आरोपी अशोक महाडिक आणि दिग्विजय पिसाळ यांना खोपोलीतून, तर हरजितसिंग सुलन याला अंबरनाथमधून ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत आरोपी दिग्विजय पिसाळने गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे लपवून ठेवल्याची कबुली दिली। त्यानुसार पोलिसांनी पंचनामा करून 2 गावठी पिस्टल, 5 जिवंत काडतुसे, 2 मोबाईल फोन असा 2 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। दरम्यान आरोपींचा काही मोठा घात करण्याचा प्रयत्न होता का, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। मुख्य संपादक संजय भाऊ वाघोदे, युगांधर, महाराष्ट्र। अंबरनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची कारवाई करण्यात आलेली आहे। या अगोदर 9/11/2025 रोजी सदरचा गुन्हा जो आहे तो दाखल होता। त्यामध्ये जे प्रमुख आरोपी जो आहे दिग्विजय पिसाळ म्हणून यांना आपण पकडण्यासाठी अंबरनाथ तपास पथकाचे अधिकारी कर्मचारी यांना लावलं होतं। मागील आठवड्यामध्ये आपण संबंधित आरोपीला पकडण्यात आपल्याला यश आलं होतं आणि त्या अनुषंगाने अधिक तपास अंबरनाथ पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी करत होते। अंबरनाथ पोलीस स्टेशन वपोनी तसेच ACP अंबरनाथ आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सर तपास सुरू होता। मागच्या 3 दिवसा अगोदर संबंधित आरोपितांकडे गावठी कट्टे असल्याची माहिती आम्हाला तपासादरम्यान मिळाली होती। त्या अनुषंगाने अधिक सखोल तपास केला असता तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमी द्वारामार्फत सदर आरोपितांकडून आपण 2 पिस्टल आणि 5 राऊंड काढण्यात आपल्याला यश आलेलं आहे। सदरचा तपास जो आहे तो अंबरनाथ तपास पथकातील अधिकारी कर्मचारी करत आहेत आणि यात आणखी इतर काही गुन्हेगार आहेत का आणि त्या अनुषंगाने आणखी काही विस्तृत माहिती प्राप्त होती का, या अनुषंगाने आपल्याकडे तपास सुरू आहे। त्याबद्दल अधिकची माहिती येणाऱ्या कालावधीत आम्ही सादर करत आहोत। आरोपींची काय पार्श्वभूमी आहे? या अगोदर या पिसाळावरती ठाणे ग्रामीण हद्दीमध्ये तो राहतो आणि त्याच्यावरती 2 गुन्हे दाखल होते। सर, आचारसंहितेच्या अनुषंगाने इतर काही राजकीय त्याच्यामध्ये कुठली घटना आढळून आलेली नाही, परंतु संबंधित जो व्यक्ती आहे त्यांनी हे जे गावठी कट्टे आहेत ते मध्य प्रदेशातून आणून स्वतःच्या उपयोगासाठी त्यांनी आणले होते। तसं काही आणखी काही आढळून आलेलं नाही।